हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे व्हेज थाळी। अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वयंपाक केला तर अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये तुमची व्हेज थाळी बनवून तयार होते। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। तर सगळ्यात अगोदर मी छोल्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे। इथे मी छोले रात्रीच भिजत ठेवलेले होते ते घेतले आहेत। एक टोमॅटो घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 कांदे घेतले आहेत, 2 छोट्या साईजचे बटाटे घेतले आहेत, इकडे लसूण आणि आलं सुद्धा घेतलं आहे। आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे, त्यानंतर टोमॅटोची पेस्ट केली आहे, इकडे बटाटासुद्धा साल काढून कट करून घेतला आहे आणि इकडे उकळीमध्ये मी लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतली आहे। चला तर मग आपण आता फोडणी देऊया। छोलेची भाजी कुकरमध्ये करणार आहे। कुकरमध्ये ती पटकन होते आणि छोलेसुद्धा मऊसूत शिजले जातात। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरा टाकला आहे। जिरा व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकली आहे, ती सुद्धा तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये मी जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टाकली आहे आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे आणि बाकी मसाले घालायचे आहेत। इथे मी गरम मसाला टाकला आहे, हळद घेतली आहे आणि आपला घरगुती मसाला आणि मिरची पावडर। आता हे सर्व मसाले मी माझ्या चवीनुसार अंदाजाने घातले आहेत, तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजाने मसाले घाला। इकडे या मसाल्यामध्येच मी आपण जो बटाटा कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकला आहे आणि जे छोले होते भिजवलेले ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आता इथे मी पाणी मला जेवढी भाजी पाहिजे त्या अंदाजाने पाणी टाकलं आहे, तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे त्या अंदाजाने पाणी टाकू शकता। आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि यावरती कुकरचं झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या। 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यानंतर भाजी व्यवस्थित तयार होते आणि छोलेसुद्धा अगदी मऊसूत शिजले जातात। तर बघू शकता इकडे आपली भाजी तयार आहे आणि छोलेसुद्धा अगदी मऊसूत शिजले आहेत। अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे। आता ती भाजी काढून त्याच कुकरमध्ये मी वरण फोडणीला दिलं आहे। आता वरणाची तर रेसिपी सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे मी दाखवली नाही, पण मी डायरेक्ट कुकरमध्येच वरण फोडणीला दिलं होतं, त्यामुळे आपला टाईम वाचतो आणि पटकन आपलं वरण तयार होतं आणि खायलाही अगदी चविष्ट लागतं। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आता इकडे आपलं वरणसुद्धा तयार आहे। आता मी चपातीसाठी पीठ मळून घेणार आहे। आता पीठ मळून झालं आहे, पीठ भिजेपर्यंत मी भजी बनवून घेणार आहे। मी गोल भजी बनवणार आहे, त्यासाठी एक कांदा कट करून घेतला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यानंतर ते कांद्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि ओवा हे मी उकळीमध्ये ठेचून घेतलं आहे। या चमच्याने 1 चमचा मी ओवा घेतला आहे। हळद आणि घरगुती तिखट मसाला अर्धा चमचा मी टाकला आहे। त्याचबरोबर बेसन आणि खूप सारी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि 1 चमचा सोडासुद्धा, खाण्याचा सोडा यामध्ये टाकला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। हे जास्त पातळ करायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं आहे। आता यामध्ये अगोदर मी पापड आणि कुरडई तळून घेणार आहे आणि मग यामध्येच मी भजीसुद्धा तळणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपले पापड आणि कुरडईसुद्धा तळून तयार आहे। आता यामध्येच मी भजीसुद्धा तळून घेणार आहे। तर अशा प्रकारे तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे भजी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे भजीसुद्धा बनवून तयार आहेत आणि चपात्यासुद्धा बनवून झाल्या आहेत। आता इकडे आपण थाळी बनवायला घेऊया।
आता गोडामध्ये मी गुलाबजामुन आधीच बनवले होते. गुलाबजामुनची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. आता इकडे व्हेज थाळीमध्ये मी चपाती घेतली आहे. आपण केलेली छोल्याची भाजी, वरण, भात, भजी, पापड आणि गोडामध्ये छान असे गुलाबजामुन बनवले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपली व्हेज थाळी अगदी व्यवस्थित बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप स्वयंपाक नक्की करा आणि तुमचाही स्वयंपाक अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये तयार होईल आणि कंटाळासुद्धा येणार नाही. तर चला तर मग आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.